राज्य के आदिवासी विकास मंत्री तथा जिले के पालक मंत्री डॉक्टर अशोक उइके ने आदिवासी विकास विभाग के निधि के संबंध में हो रहे अपप्रचार को पूर्ण विराम देने की बात कही। तो आइए सुनते हैं पालक मंत्री डॉक्टर अशोक उइके ने इस संदर्भ में और क्या कहा। आदिवासी विकास विभाग के निधि के संबंध में दुष्प्रचार को पूर्ण विराम देने की बात आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपुर जिले के पालक मंत्री डॉक्टर अशोक उइके ने की है। तो आइए सुनते इस संदर्भ में उन्होंने विस्तारपूर्वक क्या कहा। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मागच्या वर्षी 24-25 या आर्थिक वर्षामध्ये आदिवासी विभागाला एकूण 17,080 कोटी रुपये दिले होते आणि या वर्षाच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये आदिवासी विभागाला 3240 कोटी रुपये वाढवून दिलेले आहे। म्हणजे मागच्या वर्षी 17,800 कोटी रुपये होते आणि यावर्षी 21,495 कोटी रुपये दिले। एकूण वाढ किती दिलेली आहे बजेटमध्ये 3240 कोटी रुपये वाढवून दिले असल्यामुळे त्यामुळे आदिवासी विभागाच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कुठलीही अडचण निर्माण होणार नाही। त्यामुळे लाडकी बहीण ही योजना महत्वाकांक्षी योजना आहे आणि ती त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ही सर्व सामूहिक आणि सर्वांची जबाबदारी आहे। त्यामुळे आदिवासी विभागाचा निधी कमी केला, मागच्या वर्षापेक्षा मागच्या बजेटपेक्षा 100% बजेट वाढवून मिळाले, जास्त बजेट मिळवून दिलं। त्यामुळे कुठलीही योजना बंद होणार नाही, कुठल्याही विभागाच्या योजने प्रभावी अंमलबजावणीसाठी निधी कमी पडणार नाही आणि केंद्र सरकार 100% आदिवासी विभागाच्या पाठीशी आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनेसाठी निधी मिळणार आहे। त्यामुळे हा जो अपप्रचार आहे कृपया करून थांबवा अशी विनंती।